ज्वारीचं पीठ घ्यायचं, त्याला मस्तपैकी असं मळमळ मळायचं. पूर्ण त्याला असं चिकट चिकटपणा यायला हवा. आणि तवाही तापायला ठेवायचं, म्हणजे जोपर्यंत तुमचं पीठ मळलं जाईल पण तोपर्यंत तवा तापला की टमटम भाकऱ्या तयार. अशा प्रकारे उंडा घ्यायचा आणि त्याला छान मळून घ्यायचं आणि पिठामध्ये मस्तपैकी भरवायचं त्याला आणि थापायला सुरू करायचे. छान गोल आकार त्याला द्यायचा, मधून जरा ढकलत ढकलत कडेपर्यंत आणायचं. अशी मस्तपैकी थापून गोल भाकरी झाली की नाही तयार. आता ह्याला उचलायचं आणि घालायचं तव्यावर. आली आपली गोल भाकरी तव्यावर. आता थोडं पाणी घ्यायचं आणि त्याच्यावर छिडकाव करायचा. चटके काही बसत नाही तर घाबरू नका, नीट पाणी सगळीकडे लावून घ्या. आणि जेव्हा पाणी वाळत जात असेल तेव्हा परतनं घ्यायचं आणि त्याला पलटायचं. हे पहा, पाणी वाळत चाललं आहे त्याचं, म्हणजे दोन्ही बाजूने असं उलटवायचं आणि ह्याला पलटी करायची भाकरीला. आता हे चांगलं ह्या बाजूने देखील भाजून घ्यायचं. पहा किती मस्त अशी भाकरी फुगायला लागली आहे की नाही. तुम्ही जितकं म्हणाल तितकं भाकरी सोपं थापायला आणि छान फुगतं असं.